नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आता मी हा शूट करते पहिला व्हिडिओ हा की जो मी रिंग लाईटनी म्हणजे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिसेल की मी कसं सेटअप वगैरे केला आणि हा आताचा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये मी असं बघते चेंज करून कसं काय म्हणजे मला याच्यावरून आठवला मी कसं काय मंडळी असं बोलते ना, कसं काय मंडळ वगैरे, तर त्याच्यावर मला खूप लोक असे चिडवतात की अरे कसं काय मंडळ वगैरे, म्हणजे चिडवतात म्हणजे सर जस्ट टीज करतात की अरे कसं काय मंडळी सगळ्याचं चिडवतात. मला थोडंसं वाईट वाटतं, पण विचार करते जाऊ दे, बोलतील तर बोलतील, काय फरक नाही पडत. असं जर मी विचार केला की सगळे मला बोलतात चिडवतात, मग मी कसं काय व्हिडिओज बनवणार. जेवढे लोक चिडवतात मग काही जे माझे यूट्यूब शॉर्ट्स आहे ते 1.2K 1.8K असे जातात. तर 1.8K वगैरे 2K वगैरे ही मोठी बोलतात ना फिगर नाही आहे. बोलतात ना साधा तर साधा व्हिडिओ पण खूप 2K वगैरे जातो, पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जो मी रेड ड्रेस वरचा एक पहिला व्हिडिओ टाकला तोच 1.8K गेला होता. सो मला खूप चांगला वाटला. मला फक्त एवढं बोलायचं की लोक चिडवतात, तुम्ही पण जर नवीन असाल तर तुम्हाला पण लोक चिडवत असतील तर इग्नोर करा, काही फरक नाही पडत. जे चिडवतात वगैरे तुम्हाला आवडतं तुम्ही करा, बस बाकी ज्यांचं काही नाही. तेव्हापासून मी बनवायला लागली ना तेव्हापासून खूप म्हणजे मी बघते की माझ्या यूट्यूबला पण ना जे नवीन व्हिडिओज व्लॉगर्स आहेत ना त्यांचे येतात की त्यांच्या 256 व्ह्यूज गेले, तसे व्ह्यूज गेलेत. तर त्याच्यामुळे मला पण कळतं की क्रिटिसाइज करणारे लोक खूप आहेत, पण तेवढेच मनापासून बनवणारे लोक पण खूप आहेत. सो हा जो मी व्हिडिओ हा टाकल्यानंतर पण लोक मला असं बोलणार की अरे तुला राग येतो का, मी टीज करतो, तर त्याच्यानं पण मजा येणार. मला माहिती आहे लोकांना हे समजतच नाही की लोकांना फिलिंग समजून घेण्यापेक्षा लोक मस्त बोलतात ना मजाक उडवणं जास्त त्यांना बोलतात इझी वाटतं. तर माझं म्हणणं स्वतःमध्ये तेवढं हे नसतं की तुम्ही व्हिडिओ टाकाल किंवा काय, पण जे दुसरे टाकतात त्याला तुम्ही कसे क्रिटिसाइज कराल, एखाद्याची मजा कशी घ्याल, त्याला बॅड कसं फिलिंग करून द्याल, ते जास्त लोकांना आवडतं आजकाल. आणि माझं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत एकही जण नसेल, माझे फ्रेंड्स खूप कमी म्हणजे 1 ते 2च जण असे असतील, 1 ते 2च, हार्डली 2, मला 2 जण आठवत आहेत. माझा दादा आणि माझा एक मित्र आहे तोच की तू असं व्हेरिएशन कर, हा व्हिडिओ टाक, हे स्पीकर तुझ्या माईकचा आवाज येत नाही तर हा स्पीकर असं तसं असं. पण आत्तापर्यंत माईकचा आवाज आहे नो, माईक तर खूप जण बोलत आहेत, म्हणजे पहिला दुसरा जो ब्लॉग होता त्याच्यामध्ये आवाज येत होता, पण असं कोणीच नाही बोललं की अरे तू हे ना हे व्हेरिएशन कर, हे कर, ते कर. कधीच कोणी ना सजेशन नाही देत, पण उलटा ना लोक डिमोटिवेट करायला पहिले येतात की अरे तू ना असं करते, मग असं करणार, मग हा कसं काय मंडळी बोलणार, हे खूप क्रिटिसाइज करतात लोक. सो मला एवढंच बोलायचं आहे की कोणी किती लाईक येत आहे, किती व्ह्यूज येत आहे, 1-2 व्ह्यूज आले तरी पण सोडू नका व्हिडिओज बनवणं, आणि मी पण नाही सोडणार. सो थँक्यू. माझे खूप कमी सबस्क्रायबर आहे, 65 सबस्क्रायबर आहे, पण जेवढे पण आहेत, जेवढे पण माझे व्ह्यूज, जेवढे पण लोक माझे व्हिडिओज बघतात त्यांच्यासाठी खूप 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 थँक्यू. आणि मी जेवढे पण 60 सबस्क्रायबर त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवत राहील. थँक्यू.